नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तथागत बोधिसत्व. आणि कसे आहात आपण सगळे? आशा करते मस्त असाल, स्वस्थ असाल, तंदुरुस्त असाल आणि आनंदी असाल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सिद्धार्थ गौतम हे जन्माला येण्यापूर्वीच कशा प्रकारचा संकेत झाला होता त्याची आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात. मायावती आणि राजा शुद्धोधन यांच्या मिलनाच्या रात्री महामायेला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सुमेध बोधिसत्व यांनी हत्तीच्या रूपामध्ये येऊन असे काही संकेत महामायेला दिले. राणी महामायाला राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या मिलनाच्या रात्री जे संकेत दिले त्या संकेताचा अर्थ ज्ञानी पंडित यांना राजा शुद्धोधनाने सांगून त्याचा अर्थ काय होते हे त्यांना सांगण्याची विनंती केली. त्यावेळेस ते ज्ञानी पंडितांनी सांगितलं की आता जे कोणतं तुमच्या पोटी पुत्र येईल ते एकतर जर भौतिक सुखात रममान होतील तर ते संपूर्ण सृष्टीचे सम्राट बनेल, नाही तर जर त्यांनी वैराग्य धारण केले तर त्यांना पूर्ण सृष्टीचं ज्ञान राहील, ते बुद्ध बनतील. ही भविष्यवाणी त्या ज्ञानी पंडितांनी सिद्धार्थ गौतम जन्माला येण्यापूर्वीच सांगितली. आणि हा संकेत महामाया राणीच्या स्वप्नात येऊन बोधिसत्व सुमेध बोधिसत्वांनी दिलेला. आणि त्यानंतर ज्यावेळी महामाये ही प्रसूतीची वेळ आली आणि ती माहेरी जाण्यासाठी निघाली, तर हे जे संकेत आहे ते कसे जुळून येत होते याची हीच प्रचिती आहे की राजा राणी आणि त्यावेळी त्यांच्याकडे असंख्य सैनिक असून नौकर चाकर दास्या सगळ्या सुखसोया अनंत सुखसोया असून सुद्धा महामायेची डिलिव्हरी म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म वनामध्ये झाला आणि त्या वनाचं नाव लिंबोनी वन. आणि त्यावेळी महामायाची प्रसूतीच्या वेळी देखील कुठलीही एक पूर्वी एक सुईण म्हणून स्त्री राहायची
त्यांची डिलेव्हरीच्या वेळी, स्त्रीच्या बाळंतपणाच्या वेळी ती तिला मदत करायची. डिलेव्हरी जी बाळंतपण सोयीस्कर व्हायला हवेत म्हणून ती सुद्धा राणी मायावतीच्या बाळंतपणावेळी नव्हती आणि राणी मायावतीने एका फांदीला पकडून, म्हणजे एका झाडाच्या फांदीचा आधार घेऊन सिद्धार्थ गौतमाला जन्माला घातलं. तर हे जे जन्मापूर्वीचा संकेत होता ते जन्मापासूनच त्याची प्रचिती येत गेली आणि त्यानंतर महामाया राणी सात दिवसांनीच मृत्यू पावल्या. म्हणजे सिद्धार्थ हा जन्मल्याच्या 7 दिवसानंतरच अनाथ झाला.